प्रवीण परदेशी समिती संपूर्ण या 2 लाख रुपयाची कर्जमाफी कशी कशी असणार आहे, म्हणजे या राज्यातला अल्पभूधारक अत्यल्पभूधारक जो व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी झाली पाहिजे याकरता एसओपी तयार होत आहे. धन दांडग्या लोकांना ज्याच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, फार्म हाऊस आहे त्यांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे. ज्या गरीब माणसाला कर्जमाफी दिली पाहिजे त्यांना त्याची एसओपी तयार करणं चालू आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं थोडा वेळ होईल पण कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत. कमिटेड कर्जमाफी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे जाहीर केले आहे की ज्या शेतकऱ्यांकडे गाडी आणि बंगले आहेत अशा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही आहोत. तर साहेब 2024च्या प्रचार सभेदरम्यान तुम्हीच असे जाहीर केले होते की शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा, आणि आज तुमचे मंत्री तुम्ही दिलेला शब्द फिरवितात. मग त्यांचे बोलवते धनी कोण आहेत हे तुम्हीच एकदा महाराष्ट्रातील जनतेला सांगितले पाहिजे. साहेब, शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केलीच नव्हती. शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत तुमच्याच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे यावे लागले आहे, आणि शेतकऱ्यांवरील झालेले जे कर्ज आहे ते तुमच्या सरकारच्या चुकीच्या धोरणाचाच परिणाम आहे. त्यामुळे साहेब, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. मी जालिंदर लंके, राहणार राहिलेनगर. माझी 5 एकर कांद्याची शेती आहे. त्यामध्ये मी दरवर्षी कांद्याची लागवड करीत असतो. साहेब, तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आणि कांद्याचे भाव पाडल्यामुळे माझ्यावर कर्ज झाले आहे. मी 5 ते 6 वर्षापूर्वी घेतलेले 1,90,000 रुपयांचे कर्ज भरू शकलो नाही, कारण माझ्याकडे तेवढे पैसे आलेच नाहीत. कांद्याची शेती ही पूर्ण तोट्यात तुमच्या चुकीच्या धोरणामुळे गेली आहे. दरवर्षी 1,00,000 रुपये प्रति एकर असे नुकसान तुमच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे माझे झाले आहे. माझे गेल्या 12 वर्षातील जवळपास एकर पाठीमागे 1,00,000 याप्रमाणे 60,00,000 रुपयांची नुकसान भरपाई तुम्ही द्यावी, आणि मी माझे 2 लाखांचे कर्ज भरायला तयार आहे. त्यामुळे फडणवीस साहेब, तुम्ही शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला तुमचे केंद्र सरकार आणि तुम्ही स्वतः जबाबदार आहात. या चुकीची नुकसान भरपाई तुम्ही शेतकऱ्यांना दिली पाहिजे, आणि ती नुकसान भरपाई तुम्ही शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकरी तुमचे कर्ज नक्कीच भरतील. आणि हो साहेब, शेतकऱ्यांना जर गाडी आणि बंगले असल्यामुळे तुम्ही कर्जमाफी देणार नसाल तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 पैकी 266 आमदार हे करोडपती आहेत. मग त्यांना पगार आणि पेन्शनची काय गरज आहे. शेतकऱ्यांना साहेब तुम्ही चुकीचे समजू नका, आणि शेतकऱ्यांना तुम्ही जाणीवपूर्वक अडचणीत आणू नका. तुमच्या या कृतीचा मी जाहीर असा निषेध करीत आहे. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और किसान को नहीं लूटने दूंगा. जय जवान, जय किसान.